हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. मी आहे अर्चना ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करते मंडळी. चला तर माझ्यासोबत आज एक नवीन रेसिपी मी तुम्हाला शेअर करते. चला. तर आपल्याला ही भाजी करण्यासाठी सर्वात प्रथम काय करायचं आहे, तवा गॅसवर ठेवायचा आहे. तवा गरम करून घ्यायचा आणि तव्यावर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे जास्त काळपट नाही भाजायचे, थोडेसे असे आबडधोबड भाजायचे, पण चांगले भाजायचे, म्हणजे त्याच्यातला शेंगदाण्याचा कच्चा वास निघून गेला पाहिजे म्हणून. आणि ही भाजी खूप पौष्टिक असते, खूप चांगली असते आपल्या शरीरासाठी. पावसाळ्यात अशा खूप पालेभाज्या येतात, म्हणजे रानभाज्या आपल्याकडे आपल्या शेतात किंवा अशा वावराच्या कडाला वगैरे इकडे ह्या भाज्या खूप प्रमाणात आढळतात. विशेषतः तांदुळक्याची भाजी, नंतर काठामाठाची भाजी, शेपूची भाजी, पालकाची भाजी, ह्या अशा सर्व प्रकारच्या भाज्या आपल्याला ह्या जास्त करून पावसाळ्यातच बघायला भेटतात. तर आपण आता भाजीची तयारी करून घेऊया. तर सर्वात प्रथम पहिल्यांदा आपल्याला ही हरभऱ्याची डाळ आहे ती थोडीशी आपल्याला पाण्यामध्ये अर्धा तास भिजत टाकायची आहे. तोपर्यंत मी इकडे शेंगदाणे भाजून घेतले. म्हटलं शेंगदाणे भाजून घ्यावा, म्हणजे डाळ तोपर्यंत शेंगदाणे पण गार होऊन जातील भाजता. मग आता शेंगदाणे भाजल्यानंतर मी शेंगदाणे काढून घेते एका प्लेटमध्ये. इथे तुम्हाला आजूबाजूला थोडासा आवाज येत असेल कुरकुर, तर ते आम्ही दुकानात बसलेले त्याच्यामुळे थोडासा आवाज येत असेल गाड्यांचा. आणि पावसामुळे खूप असं वारं ते सुटतं, त्याच्यामुळे मग त्याचा व्हॉइस ओव्हरमध्ये थोडासा आवाज येत असेल. आणि मग 4-5 मिरच्या आणि 1-2 लसणाच्या कांड्या सोलून घ्यायच्या आणि ते मिक्सरमध्ये आबडधोबड वाटून घ्यायचं. शेंगदाणे, मिरची आणि लसूण हे आबडधोबड वाटून घ्यायचे. आणि मिरची टाकताना मिरच्या या हिरव्याच पाहिजे, लाल नको. पावसाळ्यात लाल मिरच्या खाणं शक्यतो टाळाच तुम्ही. माझे 2-3 दिवस व्हिडिओ येत नव्हते, कारण आमच्या घरी खूप मोठे पाहुणे आले होते. आणि थोडेसे जिरे घ्यायचे आणि मिक्सरमधून काढून घ्यायचे सगळं मिश्रण. आबडधोबडच वाटायचं, जास्त हे नाही वाटायचं, जास्त बारीक अशी पेस्ट नाही करायची आपल्याला. आबडधोबडच वाटायचं आणि मिक्सरमधून काढून घ्यायचं. चला तर मग आता पुढची तयारी करूया. आता हे ते झालं आपली पहिली पायरी. आता आपण शेंगदाणे गार व्हायला ठेवू आणि शेंगदाण्याची अशी सालटं काढून घ्यायचे. तसेच शेंगदाण्याचं हे करायचं नाही, मग ते आपल्या भाजीवर सालटं तरंगतील, म्हणून शेंगदाणे सालटं काढून घ्यायचे आबडधोबड. आणि वरतून मीठ टाकायचं. बघा, अशा प्रकारे मी आबडधोबड मसाला वाटला. आता ही भाजी तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. बघा, ही भाजी मी काल बाजारातून आणली होती. ह्याच्यामध्ये शेपूची भाजी आहे, काठामाठाची भाजी आहे, पालकाची भाजी आहे आणि आंबट चुका असं भाजीचं नाव आहे. तुमच्या भागात या भाजीला काय म्हणतात ते मला प्लीज कमेंट करून सांगा. तर आपल्याला ही भाजी अशी स्वच्छ अशी करून घ्यायची आहे. एक पान तिचं निसून घ्यायचं आहे, कारण ह्या दिवसात पालेभाज्यांवर जास्त किडे असतात, बारीक बारीक हिरव्या कलरच्या, आपल्याला दिसत नाही, तर झटकून घ्यायची. ही आंबट चुक्याची भाजी आहे, ही पालकाची भाजी आहे. तुम्हाला पालकाच्या भाजीचं पान दिसतं, ही पालकाची भाजी आहे, शेपूची भाजी आहे आणि ती लाल काठामाठाची भाजी आहे.
तर आपल्याला ही चांगली आता स्वच्छ करायची आहे आणि बारीक अशी कापून घ्यायची. आणि एक टोमॅटो पण लागेल आपल्याला त्यासाठी. आणि ही काठा मटाची भाजी हिचे ना काड्या कडक असतात, त्याच्यामुळे हिचे फक्त आपल्याला पानच घ्यायचे आहे. आणि शेपूची भाजी आणि पालकाच्या भाजीचे आपण थोडेसे काड्या घेतल्या तरी चालते, कारण कवळ्या काड्या होत्या म्हणून त्या घेतल्या होत्या मी. फक्त ह्या भाजीच्या काड्या कडक असतात म्हणून त्याचे फक्त पानच घ्यायचे आहे. चला तर मग आता ही भाजी आपल्याला स्वच्छ अशी म्हणजे मी आधी धुतली नाही, कारण मी कापल्यानंतर धुणार आहे. जर धुतल्यानंतर ती कापायला थोडीशी जड गेली असती म्हणून मी ही भाजी आधीच आपल्याकडे पावसाळ्यात खूप रानभाज्या अशी येतात. भाजी केलेली. आणि मी तुम्हाला दाखवते ही शेपूची भाजी निवडून घेतली. आणि ही लाल काठा मटाची भाजी बघा, तिला अशी मध्ये मध्ये पानं दिसतात. त्याच्यानंतर ही एक भाजी आहे पालकाची भाजी. तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे बघा, ही पालकाची भाजी असते. आणि ही आंबट चुका, ही आंबट भाजी असते. ही आंबट चुका आहे, ही आंबट भाजी असते. आणि आता ही सगळी आपण मिळून याची मिक्स भाजी करणार आहोत. आता आपण ही सगळी भाजी निवडलेली आहे आणि आता आपण ही बारीक अशी कापून घेणार आहोत. थोडीशी झटकून घ्यायची. पावसाळ्यामध्ये काय होतं, थोडंसं वातावरणात बदल होतो, त्याच्यामुळे भाज्यांवर काही खराब असतात, काही पानं किडलेले असतात. तेव्हा आपण सगळं व्यवस्थित अशी निसून अशी घ्यायची. आणि आता आपण बारीक कापून घेऊ ही भाजी. अशी बारीक कापून घ्यायची ही भाजी. म्हणजे ती लाल काठा मटाची जी भाजी असते का, तिच्या दांड्या थोड्याशा जाड असतात ना, मग तिचे फक्त पानच घ्यायचे. आणि ह्या पालकाची भाजी, शेपूची भाजी, हिचे पानं काड्या कवळ्या असतात ना, मग त्या आहे ना घेतल्या तरी चालतात, कारण त्या शिजून होतात ना पटकन. पण ही काठा मटाची भाजी का, हिचे हे जाड असतात, काड्या जाड असतात, त्याच्यामुळे ती घ्यायची नाही, फक्त त्याचे पानच घ्यायचे. बघा, अशा पद्धतीने ही भाजी झाली. आता ही भाजी मी एका भांड्यात काढून घेते इकडं. आता तशाच पद्धतीने आपल्याला ही भाजी इकडं कापून घ्यायची बारीक. दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची चांगली. म्हणजे काय होतं की त्यातलं जे काही माती वगैरे चिटकलेली असते ना, ती काढून घ्यायची. आणि हे धुताना आहे ना, ही पाण्यात टाकायची, पण धुताना ती चाळणीत चाळून घ्यायची. तर आता कापल्यानंतर ही पाण्याच्या प्रवाहासोबत खाली पण पडेल, मग काय उपयोग त्या भाजीचा ना. कारण कापल्यानंतर ते आधी धुतली असती, पण आधी धुतल्यानंतर काय होतं की ती भाजी ना खूप पटकन कापतच नाही. त्याच्यामुळं आधी कापून घ्यायची आणि मग 2-3 पाण्याने धुवून काढायची. हे बघा, आता तुम्ही म्हणता, हे बघा, हे पान खूप कडक आहे, त्याच्यामुळे ह्याचे ना फक्त पानच शक्यतो वापरा. आणि आता हे बघा, पालकाची भाजी, या पालका भाजीचं हे पान कडक नाही आहे बघा, लगेच असं हे होतं आपल्याकडे. नाही तर तुम्ही ही लाल काठा माठाची भाजी का, तिची फक्त पानच घ्यायचे, काड्याने घ्यायच्या. शेपूची आणि पालकाच्या भाजीच्या तुम्ही काड्या घेतल्या तरी चालेल.
चवीला खूप छान लागते. बाजरीच्या भाकरी बरोबर खूप सुंदर लागते ही भाकरी. एक टोमॅटो पण घ्यायचं आहे आपल्याला. एक टोमॅटो चिरून घेऊ. चला आता आपला टोमॅटो चिरून झालेला आहे. आपली भाजी पण झालेली आहे. आपला मसाला पण वाटून झालेला आहे. आता ही भाजी आपल्याला पाणी टाकून धुवून काढायची. चला आता हे एका साईडला ठेवून देऊ. आता आपली भाजी धुवून काढू आपण. चला तर मग तुम्हाला दाखवतो मी. आता आपण याच्यात पाणी टाकूया आणि पाणी टाकून चांगलं धुवून काढूया. आता आपण याच्यात पाणी टाकलेलं आहे. आता हे आपण चांगली अशी धुवून घेऊया. आणि इकडे मी चाळण घेतलेली आहे. आता ही चाळणीची भाजी मी काढून ठेवली. बघा आता ही भाजी आपण चाळणीत काढून ठेवलेली आहे. आता तोपर्यंत हिचं पाणी पण निथळते. बघा असं पाणी निघालंय, घाण पाणी. याच्यात खाली माती पण असेल, त्याच्यामुळं आपण फक्त असं वरचं सगळं काढणार आहे. हे बघा, आणि इथं खाली बघा असं पाणी, माती असते याच्यामध्ये. आता आपण याच्यावर गॅसवर आपण आता कुकर ठेवलेला आहे. आता आपण याच्यात तेल टाकणार आहोत. तेल टाकल्यानंतर आपल्याला याच्यात टोमॅटो टाकायचे. आता आपण याच्यात भाजी टाकू. व्यवस्थित हलवून घ्यायची आपली भाजी.
बघा आपली भाजी लगेच खाली बसलेली आहे, म्हणजे आता ही हे झाली थोडीशी शिजत आता ती थोडीशी. आता आपण जी हरभऱ्याची डाळ भिजत ठेवलेली होती ती आपल्याला याच्यात टाकायची आहे. आता जी हरभऱ्याची डाळ आपण ठेवलेली ती भिजत ती आपल्याला आता याच्यामध्ये टाकायची आहे. आपण ती टाकली आता हरभऱ्याची डाळ भिजत. आता आपण जो मसाला मिक्सरमध्ये वाटला होता तो मसाला आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. मसाला आहे ना जाडसरच वाटलेला आहे, जास्त खूप काही बारीक नाही वाटलेला, जाडसरच वाटलेला आहे. कारण म्हणजे ते आपल्याला भाजी ती हटीव भाजी करायची ना त्याची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे आपल्याला. खूप छान लागते अशी भाजी नक्की करून बघा. आता आपण मिक्सरमध्ये थोडासा मसाला उरलेला आहे त्याचं पाणी टाकून घेऊ आपण. जास्त काही पाणी टाकायची गरज नाही, म्हणजे जेवढं आपलं मसाल्याचं पाणी असतं तेवढंच टाकायची गरज आहे. जास्त काही वरतून पाणी टाकू नका. हे आता व्यवस्थित भाजी आपली झाली हे केलेली, शिजलेलं पाणी टाकलेलं आहे तिला भरपूर असं. आता मी इथे कुकरचं झाकण लावते आणि कुकरच्या झाकण लावल्यानंतर 3 शिट्ट्या करून घेणे. तर अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर कशाविषयी मला मार्गदर्शन करायचे असले तर तुम्ही माझ्या कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.